हॅलो, चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. हितेश गणेशकर देखील मोपाडा चॅलेंजर्स हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी चांगल्या पद्धतीने हितेश गणेशकर रिव्हर्स स्विच केला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. PDAPL षटकार. मेंटेन करतोय स्वतःला. पुढील बॉल यावेळी हितेशचा वार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. पालघर जिल्हा आधी दोन बॉल डॉट. हा वेळेस फुल टच बॉल होता आणि लॉब केलं या बॉलला. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जी खोती साहेबांचं अति सुंदर असं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल स्वागत केलं योगेश खिणी सरांचं 6 धावेने. हितेश गणेशकरच्या बॅट मधून हा येतोय 6. सहावं षटक आणि पहिलाच बॉल षटकार योगेश खिणीसर पाहायला मिळत आहेत आदर्श शिक्षक. यावेळेस पुन्हा एकदा हितेश गणेशकर काय कमालीचं टाइम केलं बॉलला आणि या बॉलला मात्र खेळून काढलाय 6 धावांसाठी ईशान हितेश गणेशकर. साइड म्हणूनच मी उल्लेख केला हितेश गणेशकर आणि हितू आहे मिस्टर 360. यावेळेस हुक केले बॉलला आणि 6 धावा बुक केल्या. तिसरा लगातार षट मैदानाच्या आतमध्ये बोलबाला आणि तो खेळतोय 49 या धावसंख्येवरती. एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय बॉलला आणि पाठवलंय आणि हे हितेश गणेशकरचं अर्धशतक. प्राईड ऑफ डायनामिक प्लेयर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि त्याने केलंय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये 19 बॉल मध्ये 55 धावेची खेळी. हितेश गणेशकर हितू जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली. षटकारांची आतिषबाजी तो करतोय बघा. पुढे येऊन अटॅक केलं एक्स्ट्रा कव्हरला. हा षटकार त्याने ठोकलाय. 4 चेंडू 4 षटकार. 5वा येईल का? हुक केले बॉलला. 5वा षटकार नाही तर चौकार आहे हे पाहायला मिळतंय. 4 धावा फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. सातवं षटक. पहिलाच बॉल हितेश गणेशकर मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत आणि आता मात्र ते तुपाशी नाहीतर राहीन उपाशी हे सांगतात. काही मिडल ऑफ द बॅट फटके त्याने कन्वर्ट केलेत बघा. चेंडू जर आपण बघितला टर्न झाला बॉल आणि अगेन्स्ट द टर्न खेळला आणि हा षटकार आपल्या नाभी करताना पाहिला. डॉट आणि सुरुवात 85 रन्स. 85 अधिक धावा ऍड होतील. हितेश गणेशकर झोपला आणि त्यानंतर हा षटकार ठोकला. 6 धावा.